कन्या रास, नोकरीत यश की कुटुंबात कलह? काय सांगतो तुमचा आजचा गुरुवार? नमस्कार, आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आजचा गुरुवार कन्या राशीच्या लोकांसाठी अतिशय विलक्षण आणि तितकाच सावध राहण्याचा आहे. एकीकडे तुमच्या करिअरमध्ये यशाची नवी शिखरं तुमची वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे तुमच्या स्वतःच्या घरात सुखाच्या नात्यांना कलहाचं ग्रहण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा ठरेल की संघर्षाचा? तुमची कष्टाची कमाई तुम्हाला आनंद देईल की रक्ताची नाती तुम्हाला दुखावून जातील? हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहे जे तुमचे आयुष्य बदलू शकतात. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय विष्णुदेव नक्की लिहा. ज्यांच्या मनात देवावर श्रद्धा आहे आणि जे आज आपल्या आयुष्यातील संकटे दूर व्हावीत अशी इच्छा ठेवतात, त्यांनी ही कमेंट नक्की करावी. तुमची एक श्रद्धापूर्ण कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते. नोकरी आणि करिअरमधील यश. प्रिय कन्या राशीच्या माझ्या कष्टकरी बांधवांनो, तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या संधीची वाट पाहत होतात, ती संधी आज तुमच्या दारावर दस्तक देऊ शकते. तुमच्या कुंडलीत गुरुग्रहाची स्थिती अशी आहे की तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुमचे प्रचंड कौतुक होईल. जे वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, तेच आज तुमच्या कामाची दखल घेतील. तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो किंवा नोकरीमध्ये पदोन्नतीचे स्पष्ट संकेत मिळू शकतात. जे लोक व्यवसायात आहेत, त्यांना आज एखादी मोठी डील मिळण्याचे योग आहेत. पण लक्षात ठेवा, हे यश मिळवत असताना तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतील जे तुमच्या प्रगतीवर जळत असतील. गुपचूप तुमचे पाय ओढण्याचा प्रयत्न करणारे शत्रू आज सक्रिय होतील. त्यामुळे आपल्या यशाचा आनंद साजरा करताना सावधगिरी बाळगा आणि आपल्या गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नका. गुपित शत्रू आणि फसवणुकीपासून सावधान. मित्रांनो, आज एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. कन्या राशीचे लोक स्वभावाने खूप सरळ आणि विश्वासू असतात, पण आज तुमचा हाच स्वभाव तुमच्या अंगाशी येऊ शकतो. तुमच्या जवळचाच कोणीतरी व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवता, तोच आज तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मग ते आर्थिक व्यवहार असोत किंवा कामाच्या ठिकाणची गुपिते, आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. व्यवहारात स्पष्टता ठेवा, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. कोणालाही उसने पैसे देताना किंवा कोणासाठी जामीन राहताना 100 वेळा विचार करा, कारण गेलेला पैसा परत मिळणे आज कठीण दिसेल. आरोग्याची चिंता आणि मानसिक ताण. पण मित्रांनो, या पळापळीच्या आयुष्यात तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहात. आज कन्या राशीच्या व्यक्तींना पोटाचे विकार किंवा जुनाट व्याधी पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. मानसिक ताण इतका वाढू शकतो की तुम्हाला रात्रीची शांत झोप मिळणेही कठीण जाईल. लक्षात ठेवा, जर तुमचे शरीर साथ देणार नसेल तर या मिळवलेल्या यशाचा उपभोग तुम्ही कसा घेणार? आज स्वतःसाठी थोडा वेळ काढा, शांतपणे ध्यान करा. आरोग्याबाबत छोटीशी चूक सुद्धा भविष्यात महाग पडू शकते. त्यामुळे आज खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. कन्या राशीच्या लोकांनो, आज निसर्ग आणि ईश्वर तुम्हाला काही विशेष संकेत देणार आहे. आज अचानक तुम्हाला असे काही अनुभव येतील जे तुम्हाला भविष्यातील संकटांपासून सावध करतील. कदाचित एखादं स्वप्न, एखादी अचानक भेटलेली व्यक्ती किंवा तुमच्या अंतर्मनातून येणारा आवाज तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल. आज जर तुम्हाला एखादं काम करताना अस्वस्थ वाटत असेल, तर ते काम तिथेच थांबवा. तुमचा सिक्स्थ सेन्स आज खूप प्रबळ आहे. देवाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा. तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील. कुटुंबातील कलह. आता वळूया अशा विषयाकडे ज्याने तुमचं हृदय जड होईल. बाहेरून जग जिंकता, पण घरात मात्र हवा तसा सन्मान तुम्हाला मिळत नाही. आज तुमच्या घरातील वातावरण अचानक तणावाचे होऊ शकते. ज्या कुटुंबासाठी तुम्ही दिवसरात्र एक करून कष्ट करता, त्याच घरातून आज तुम्हाला अनादराची वागणूक मिळू शकते. कधीकधी आपण बाहेरून जग जिंकून येतो, पण घरात मात्र एका शब्दासाठीही आपण परके ठरतो, तेव्हा हृदय पिळवतून निघते. लहानच्या गैरसमजातून आज मोठा वाद निर्माण होऊ शकतो. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. जेव्हा आपण थकून घरी येतो आणि प्रेमाच्या 2 शब्दांऐवजी टोमणे ऐकायला मिळतात, तेव्हा ती जखम कोणत्याही औषधाने भरून निघत नाही. आज संयम ठेवा, कारण वाद जिंकण्यापेक्षा नाती टिकवणं जास्त महत्त्वाचं आहे. भावनिक साथ. माझ्या कन्या राशीच्या मित्रांनो, आज मी तुम्हाला एक कळकळीची भावनिक साथ घालायची आहे. मी जाणतो तुमच्यापैकी अनेकांचे डोळे आज हे भविष्य ऐकताना पाणावले असतील, कारण तुमचं आयुष्य हे इतरांसाठी झिजण्यातच गेलं आहे.
तुम्ही कधी स्वतःसाठी नवीन कपडे घेण्याआधी मुलांच्या शिक्षणाचा विचार केला, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला सारून कुटुंबाच्या गरजा पूर्ण केल्या. पण आज जेव्हा तीच माणसं तुमच्या कष्टाची किंमत करत नाहीत, तेव्हा वाटतं की हे सगळं कोणासाठी हा अट्टाहास? कोणीतरी म्हणावं की बाबा तुम्ही खूप कष्ट करता, आज थोडा आराम करा, किंवा आई तू आज दमली असशील, मी तुला मदत करते. इतके 2 शब्द ऐकण्यासाठी तुमचं मन आसूसलेलं असतं. तुमची ही व्यथा जगाला दिसत नसेल, पण देवाला नक्कीच दिसती आहे. आज तुमचं मन खूप जड झालं असेल, तुम्हाला एकांत हवा असेल, पण तरीही तुम्ही चेहऱ्यावर हसू ठेवून कामाला जात आहात. तुमच्या या संयमाला माझा सलाम आहे. खचून जाऊ नका, कारण तुमची ही पुण्याई कधीच वाया जाणार नाही. गुरुवारचे खास प्रभावी उपाय. हा मानसिक त्रास कमी करण्यासाठी आणि यश कायम ठेवण्यासाठी आज विष्णू देवांची उपासना करा. शक्य असल्यास स्नानाच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका. आज पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने तुमचे मन शांत राहील. गाईला गूळ आणि हरभरा डाळ खाऊ घातल्याने तुमच्या कुंडलीतील दोषांची तीव्रता कमी होईल आणि घरातील कलह शांत होण्यास मदत होईल. तसेच आज पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणे तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. शेवटी मला इतकंच सांगायचं आहे की पैसा आज आहे आणि उद्या नसेल. यश आज मिळेल आणि उद्या पुन्हा संघर्ष करावा लागेल. पण एकदा का मनातील प्रेम अटलं आणि नाती तुटली की ती पुन्हा जोडणं खूप कठीण असतं. विचार करा, जर तुमच्याकडे जगातील सर्व संपत्ती असेल, पण ती आनंदात वाटून घेण्यासाठी तुमची माणसं तुमच्या सोबत नसतील, तर त्या यशाचा काय उपयोग? आज रात्री झोपताना स्वतःला विचारून पहा की तुम्ही नक्की कोणासाठी धावत आहात. आज घरी गेल्यावर वादावर वाद घालण्यापेक्षा समोरच्याचा हात हातात धरून शांतपणे संवाद साधा. कदाचित तुमचं एक पाऊल मागे घेणं तुमचं घर वाचवू शकतं. दिवस संपेल, रात्र येईल आणि उद्याचा सूर्य पुन्हा एक नवीन आशेचा किरण घेऊन येईल. आजचा संघर्ष कदाचित मोठा वाटत असेल, पण लक्षात ठेवा, देव त्याच माणसाला जास्त त्रास देतो ज्याच्यामध्ये तो त्रास पेळण्याची ताकद असते. तुम्ही कन्या राशीचे लोक देवाचे लाडके आहात, कारण तुमच्याकडे इतरांना समजून घेण्याचं मोठं हृदय आहे. आज रात्री जेव्हा तुम्ही डोळे मिटाल, तेव्हा स्वतःला सांगा की मी एकटा नाहीये, परमेश्वर माझ्या सोबत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे धोक्यासारखी विरून जाऊत आणि उद्याची सकाळ तुमच्यासाठी भाग्याची आणि आनंदाची ठरो, हीच त्या स्वामीचरणी प्रार्थना. जर तुम्हाला आजच्या या शब्दांनी थोडा जरी आधार वाटला असेल, तर हा व्हिडिओ आपल्या त्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा ज्यांना सध्या आधाराची गरज आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमची सोबतच माझी खरी ताकद आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आजचा हा संदेश तुमच्या मनाला भिडला आहे, तर आपल्या जवळच्या माणसांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी घरातील भांडण मिटू शकतं. तुमचं आयुष्य सुख समृद्धीने भरून जाऊ, हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन भविष्यासह. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या माणसांची काळजी घ्या. तर हे होतं आजचं राशीफळ, आणि हे राशीफळ ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.